वळूयात पुढल्या बातमीकडे। होमिओपॅथिक डॉक्टरांना आता ॲलोपॅथी उपचार करण्यास मनाई असणार आहे। स्थगिती विरोधात होमिओपॅथी डॉक्टर त्यामुळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। स्थगिती न उठवल्यास आंदोलनाचा इशारा देखील होमिओपॅथिक डॉक्टरांनी दिलाय। 1 लाख BHMS डॉक्टर आझाद मैदानात या संदर्भात आता आंदोलन करणार आहेत। हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथी डॉक्टर कसे चालतात असा सवाल आता उपस्थित होतोय। होमिओपॅथिक डॉक्टरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। होमिओपॅथिक संघटनेचा होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिकची परवानगी प्रॅक्टिस करण्यास परवानगी नाकारल्यानं डॉक्टर आक्रमक झालेत आणि 16 तारखेला मुंबईमध्ये मोठं आंदोलन करणार आहेत। डॉक्टर आहेत माझ्यासोबत, काय सांगाल डॉक्टर, कशासाठी आंदोलन आहे सगळं? IMA हे एका प्रायव्हेट संघटनेच्या एका ॲप्लिकेशनवर आणि एका मीटिंगवर माननीय मुख्यमंत्र्यांनी या 1 लाख होमिओपॅथिक डॉक्टरांचा आणि ग्रामीण भागातल्या या जनतेचा आरोग्याचा विचार न करता MMC मध्ये होणारं जे रजिस्ट्रेशन होतं की होमिओपॅथिक सर्व डॉक्टरांचं MMC मध्ये रजिस्ट्रेशन 15 तारखेपासून हवं, जुलैपासून अशी मागणी होती आणि त्यानुसार ते मंजूर करून घेतलं होतं। त्यांना स्थगिती आणली आणि त्यामुळं होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी करता येणार नाही असा त्यांनी GR काढला। जे दोन्ही विधान मंडळामध्ये पास झालेला कायदा, विधी व न्याय सारख्या विभागाने त्याला दिलेली परमिशन, विद्यापीठातून त्या कायद्याला मिळालेली मंजुरी, अशा प्रकारे 3-4 वर्षे पूर्ण कायद्याच्या कसोटीवरती हे करून परमिशन दिलं आणि त्याच्यानंतर 10,800 लोक हे पास आउट आहेत, सध्याचे CMP कंप्लीट झालेले। आणि हे सगळं झाल्यानंतर अचानक एका रात्रीमध्ये एका मीटिंगमध्ये ठरवलं जातं की होमिओपॅथिक डॉक्टरांना MMC रजिस्ट्रेशनला स्थगिती दिली आहे। हा जो आहे तो प्रकार पूर्णतः संशयास्पद वाटतो। जर होमिओपॅथी डॉक्टरांना तुम्ही ॲलोपॅथीची परमिशन नाकारली किंवा स्थगिती आणली, आता म्हणजे नाकारलीच म्हणायचं ना, तर तुमच्या ग्रामीण आरोग्याचा कणा सगळा मोडला जाईल, लोकांची खूप गैरसोय होईल। आता जी ॲलोपॅथीवर बद्दलची स्थगिती केलेली आहे ती उठवावी आणि आमचं रजिस्ट्रेशन कायद्यानुसार जे अगोदर जे लोकांनी बसून जे हे केलेलं आहे की त्याच्यानुसार MMC मध्ये नोंदणी व्हावी, जे की आम्ही ताटमानेने ग्रामीण भागामध्ये जी सेवा देतो तो आम्ही सेवा कंटिन्यू करू। त्यांनी आता एकच मागणी केली आहे की आम्हाला हे आता ॲलोपॅथिकची प्रॅक्टिस करण्यास परवानगी द्यावी। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। पुढील बातमी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आहे। पालकमंत्री नसल्यानं रायगड जिल्ह्याच्या विकास कामांवर परिणाम होत असल्याची अप्रत्यक्ष कबुली खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। जिल्ह्याला पालकमंत्री असणं आवश्यक आहे, पालकमंत्री पदाचा निर्णय झाला पाहिजे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। DPCचा अध्यक्ष पालकमंत्री राहतात, त्यामुळे जिल्ह्याचा विकासाचा आराखडा, जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष पालकमंत्री त्या ठिकाणी असतात। स्वाभाविकपणे त्या गोष्टीमध्ये आज गॅप पडले काय नाकारते। पालकमंत्री आहे, असणं आवश्यक आहे, लवकर निर्णय झाला पाहिजे अशी अपेक्षा नक्कीच आहे। त्या पद्धतीने मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री निर्णय घेतील। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।